तुम्ही जर वही पेन जर घेऊन बसलात, तर जसे मी फलकावर लिहितो ते सुद्धा तुम्ही रनिंग नोट्स जरी घेतल्यात, तरी तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार होऊ शकतात. म्हणजे एकदा तुम्ही पाहिलं, एकदा तुम्ही नोट्स तयार केल्या, का तुम्हाला पुन्हा वाचण्याची गरज पडेल असं मला वाटत नाही. म्हणून आपण अध्यापन करत असताना म्हणजे ऍक्टिव्हली तुम्ही करू शकाल हे दोन्ही. जर लिखाण सोबत सोबत करणार असाल तर तुम्ही ऐकायलाही चांगल्याने आणि पाहाल पण चांगल्याने, लिहाल पण चांगल्याने. एकदा ऐकणं आणि एकदा लिहिणं यानं तुमचं दृढीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही त्याचा एक विचार पक्का करा. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक संकल्पना जर स्पष्ट झाल्या असतील, तर त्यावर कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुम्हाला त्या संकल्पनेवरचे कोणतेही प्रश्नाचे उत्तर सहजतेनं देता येऊ शकेल. आपण आजच्या तासामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत, अध्ययन करणार आहोत आणि याचा फायदा नुसता आपल्या शिक्षकी पेशासाठीच नव्हे, मागे जसं आपण समायोजन हा टॉपिक